देवांशी अमोल मुळके वर्ग 7. माझ्या शाळेचे नाव प्रतिभा प्राथमिक मराठी शाळा मंगरुळ जिल्हा वाशिम. हे प्रोजेक्ट मी या संपर्कामुळे केलेला आहे. माझ्या गावात एक अपघात झाला म्हणजे शेतकऱ्याला आता शेती हरभऱ्यासाठी म्हणा किंवा गव्हासाठी म्हणा त्याला पाणी पाहिजे म्हणून ते काय करतात मोटर डॅममध्ये टाकताना वायर लूज असल्या कारणाने किंवा मोटर फॉल्टी असल्या कारणाने तेवढ्या जागेत करंट ॲब्झॉर्ब होतो. करंट ॲब्झॉर्ब झाल्यामुळे तिथं कोणताही प्राणी जाऊ शकतो, गाय जाऊ शकतो, बैल जाऊ शकतो, म्हैस पण जाऊ आणि मानव पण जाऊ शकतो. मानव गेला तर त्याला करंट लागून त्याची जीवित होऊ शकते आणि गायीची पण होऊ शकते. हे बघा किती अपघात झालेला आहे. इथं खूप सारे म्हणजे एक आजी आणि नातीचा अपघात झालेला आहे आणि इथं प्राण्याचा पण अपघात झालेला आहे. या प्रोजेक्टचं दृष्टिकोन असं आहे की आता जर पाण्यामध्ये करंट असला किंवा मोटर फॉल्टी असेल तर तेवढ्या जागेत करंट ॲब्झॉर्ब होतो. आता आपल्याला करंट समजत नाही म्हणजे करंट आपल्याला पाण्यामधला दिसत नाही. म्हणून मी काय केलेलं आहे करंट दिसण्यासाठी आता मी अशी सिस्टीम बनवलेली आहे की आता पाण्यामध्ये जर करंट असला किंवा पाण्यामध्ये करंट असला मोटर फॉल्टी असेल ते अलार्म आणि बजल वाजेल आणि रेड लाईट लागेल हे आणि ग्रीन लाईट का यामुळे लागेल की म्हणजे आपल्याला सेफ आहे. मानव जाऊ पण शकतो येऊ पण शकतो. आता शेतकरी किती पण दूर असेल त्याला लाईट तर दिसणार नाही ना दिवसा म्हणून मी बजल लावलेला आहे. बजलचा आवाज कुठपर्यंत पण जाऊ शकते. बजलच्या आवाजाने ते धावत येईल आणि मोटरचं बटन बंद करेल आणि मोटरमध्ये सुधारणा करेल. आता प्राणी कधी पण येऊ शकतो. आपण एक ते घरगुती पण वापरू शकतो म्हणजे की कूलर वगैरेमध्ये किंवा आपण मोटर टाकत असेल टाकी वगैरेमध्ये त्याच्यामध्ये पण आणि एक आपल्याला नवीन संकल्पना मिळालेली. जर आजकाल जर उपलब्ध केलं तर किती लोकांचा जीव वाचेल, किती लोकांना अपघात टळेल. हे आपण विहिरीमध्ये पण वापरू शकतो, घरगुती पण वापरू शकतो. याच्यामुळे अपघात टळतील आणि शेतकऱ्यांचा आता जर समजा एका मॉलमध्ये 10 माणसं काम करत आहे, एक मशीन आहे त्या मशीनमध्ये म्हणजे असं माल अंदर लोटावं लागतं. त्या माणसाला जर त्या मशीनने वळले तर त्या भीतीने 3 माणसं काम सोडतात. तर आता एक शेतकरी जर जीवितहानी एका शेतकऱ्याची जर जीवितहानी झाली त्या शेतकऱ्याचे दुसरे शेतकरी पाहून त्याला भीती वाटते आणि ते शेती सोडते. त्यांना जर शेती सोडली तर आपण अन्न म्हणजे आपल्याला पोटाला काही खाणे नाही मिळत. आपलं तर पूर्ण जीवन आता अन्नावर आणि पाण्यावरच आहे. म्हणून आता जर शेतकऱ्यांनी शेती सोडली तर आपण अन्न खावं काय म्हणून मी प्रोजेक्ट केलेला आहे. हे बघा आता जर पाण्यामध्ये करंट असला किंवा मोटर फॉल्टी असेल तर किती पण दूर असेल किती पण काही पण आता गाय पण नाही येईल कारण की गायला तर रेड लाईट समजत नाही ना म्हणून मी लावलेला अलार्म वाजेल आणि प्राणी दूर पडतात. तुम्ही म्हणताल की प्राण्याला कसं काय समजते बघा की तिथं आपल्यासाठी धोका आहे. कारण की बघा आता जेव्हा पण पाणी येते तेव्हा पक्ष्याला माहित होते जेव्हा पाणी येते तेव्हा आपल्याला पक्षी दिसते का आणि गाय असं प्राण्यामध्ये एक असंच ते सेन्स ऑफ ह्युमर राहते. त्याच्या कारण त्याला समजते की आपल्यासाठी तिथे धोका. आता मुंग्याचं बीड राहते बिळातून पाणी येत असेल तर बिळामधून ते